ज्यावेळी रामायण तयार झालं तेव्हा 3 लोकांमध्ये भांडणं झाले. आता थोडंसं मेंदूला ताण द्यावा लागेल असं एक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगणार आहे. देवलोकामधले लोक, मृत्यूलोकामधले लोक, सर्पलोकामधले लोक. सर्पलोकातले लोक म्हणायचे लक्ष्मण आमचा बंधुराज आहे म्हणून रामायण आमचं. देवलोकातले लोक म्हणायचे देव अवतारी होते म्हणून रामायण आमचं. मृत्यूलोकातले लोक म्हणायचे देवाना अवतार कार्य आमच्या मृत्यूलोकामध्ये पूर्ण केलं म्हणून रामायण आमचं. रामायण आमचं. मग आता काय करायचं? तिघही गेले भगवान शंकराकडे. देवा काहीतरी तोडगा काढा. देवाने सांगितलं बघा समोर 3 जण बसलेत, माझ्याकडे एकच उपाय, वाटण्या करायच्या. बरोबर ना? मग सुरू झाल्या वाटण्या. 100 कोटी श्लोक होते रामायणाचे. समोर 3 जण बसलेले होते. आता कॅल्क्युलेट करा, 100 कोटी श्लोक आहेत, 3घात वाटून द्यायचेत. 33 कोटी 33 कोटी 33 कोटी. किती गेले? 99 कोटी. उरले किती? 1 कोटी. पुन्हा मग 1 कोटी म्हणजे किती? 100 लाख. बरोबर ना? 100 लाखाचे किती होतात? 1 कोटी. तुम्ही नोटांमध्ये मोजू नका बरं, मी श्लोकांमध्ये मोजते, तुमचं नोटांमध्ये चालू आहे. 100 लाख. मग ते ऐकूनच किती छान वाटते ना, ते काउंट करायला मिळतं, हेच भारी वाटतं. हां, तर 33 लाख 33 लाख 33 लाख. 99 लाख गेले 100 लाख मधले. 1 कोटी मधले किती राहिले? 1 लाख. हां, लाखातले पुन्हा 33,000 33,000 33,000. कारण 1 लाखात किती हजार? 1 लाखात किती हजार? 100,000. त्यातले किती गेले? 99,000. 33,000 33,000 33,000. आता 100,000तले 99,000 गेले, उरले किती? आता 1,000मध्ये किती 100? 10 100. बरोबर. 300 300 300 किती गेले? 900 गेले. उरले किती? 100. पुन्हा 100त 33 33 33. 100तले किती गेले? उरला किती? आता प्रत्येकाच्या वाट्याला किती आले? 33 कोटी 33 लक्ष 33,333. बरोबर. शेवटी उरला 1 श्लोक. त्या वाटण्या आहेत त्या बरोबर झाल्या पाहिजेत. आमच्याकडे बांधाचा दगड जरी खालीवर झाला तरी मारामारीन कापाकापीन तोडातोडीच्या बातम्या आम्ही ऐकत होतो. त्या तर रामायणाच्या बातम्या आहेत, वाटण्या आहेत, त्या कशा काय करायच्या? तर मग देवानं पुन्हा हुशारीनं काय केलं? 1 श्लोक उरला होता, 3घांमध्ये वाटून द्यायचा होता, त्याची अक्षरं मोजली, ती होती 32. आता 32 मधली 10 10 10 किती गेली? 30 अक्षर गेली. राहिली किती? आता पुन्हा प्रश्न आहे, 2 अक्षर काही 3घात वाटता ये, पण एवढं सगळं केलं, आयोजन नियोजन प्रयोजन काहीतरी कमिशन पाहिजे ना, म्हणून कदाचित देवानं ती 2 अक्षरं म्हणजे राम आहे ती स्वतःजवळ ठेवली असावीत आणि हे पवित्र नाम आमच्या मुखात आलं की जगण्याचं कल्याण आहे. हे पार्वती मातेला भगवान सांगतायत क्षीरसागराच्या ठिकाणी. मशिंद्रनाथांनी मत्स्याच्या रूपामध्ये येऊन ते ज्ञान ग्रहण केले. मशिंद्रनाथांनी ते पुढे गोरक्षनाथांना दिलं, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिलं, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना दिलं, ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर प्रकट केलं. म्हणून नामदेव म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी. विठ्ठल 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 विठ्ठल.